हाय हॅलो नमस्कार, मी मेघा तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत करते माझ्या नवीन व्लॉगमध्ये. तर हा व्हिडिओ आहे 15 ऑगस्टचा. सर्वप्रथम तर मी तुमची माफी मागते. 15 ऑगस्टचा व्हिडिओ खूप उशिरा पोस्ट होतो आहे, कारण त्याला कारणच तसं होतं. हे मी नंतर तुम्हाला पुढच्या शॉर्ट व्हिडिओमध्ये सांगेन. तर 15 ऑगस्टच्या दिवशी टी व्हीवरती ध्वजारोहण पाहणार नाही असं होणारच नाही. मोदीजींचं खूप छान भाषण ऐकलं, ध्वजारोहणाचा सोहळा पाहिला आणि सुरुवात केली ती नाश्त्याला. कारण आज श्रावणातला पहिला शनिवार होता आणि श्रावणातल्या शनिवारी माझा उपास असतो, माझ्या मिस्टरांचा उपास असतो. त्यामुळे पटापट खिचडी बनवायला घेतली. कारण आज कारणच तसं आहे. 15 ऑगस्ट तर आहेच, पण त्या व्यतिरिक्त आज माझ्या डान्स क्लासचा ॲन्युअल फंक्शन आहे. त्यामुळे तिथेही जायची माझी गडबड आहे. म्हणून पटापट बटाटे जिरं घालून परतून घेतलं. त्यानंतर खोबरं मिरची याचं आणि थोडंसं आलं याचं वाटण घातलं. आणि दाण्याचं कूट मी जास्त घातला नाही, कारण खूप अडकतं दातामध्ये, त्याच्यामुळे मी दाण्याचं कूट फार कमी घातलं आहे. आणि अशी छान प्रकारे खिचडी मी रेडी केलेली आहे. आमच्याकडे ना अशीच खिचडी आवडते जास्त. बघा, अजिबात चिकट होत नाही, अशी छान फडफडीत होते. आणि ह्या मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं की मी गोकुळ सात्विक दुधाचं दही लावते, आणि आजही तसंच दही लावलं आहे. आणि तुम्हाला मी आज पुन्हा एकदा दाखवते. हे बघा, इतकं क्रीमी दही याचं होतं. तर तुमच्याही आसपास जर गोकुळ सात्विक दूध मिळत असेल तर एकदा मी सांगते म्हणून ह्याचं दही लावून बघा. तुम्ही बाहेरचं दही कधीच खाणार नाही, इतकं अप्रतिम दही होतं. आमच्या डान्स क्लासचा ॲन्युअल डे फंक्शन आहे आणि त्यासाठी आज माझी ही तयारी चालू आहे. जवळजवळ 20 वर्षानंतर आज मी स्टेज परफॉर्मन्स करणार आहे. खूप एक्सायटेड आहे आणि हे सगळं मला तुमच्यासोबत शेअर करायचं आहे. आणि त्याआधी ना मी आज एक हेअर कलर यूज केला. लावायच्या वेळेस मी तुम्हाला दाखवलं नाही, कारण मी शुअर नव्हते किती छान आहे तो. पण हे बघा, इतके छान आणि एवढे असे सुंदर नॅचरल ब्लॅक केस झाले आहेत ना, आणि खूप स्मूथ झालेत. सगळे इन्ग्रेडियंट्स त्याच्यामध्ये ॲड आहे. जर तुम्हाला हवं असेल ना तर तुम्ही मला कमेंट करा, मी तुम्हाला त्याचं नाव आणि त्याची लिंक पाठवते. आणि अजून एक मला एक सांगायचं आहे, ही मेहंदी तुम्हाला माहिती आहे का, इन्स्टंट मेहंदी. आपल्याला जेव्हा वेळ नसतो, जास्त कामं असतात, त्यावेळेस ही अशी इन्स्टंट मेहंदी काम करते. सुकवत ठेवायची वगैरे काही गरज नाही आहे. कारण आम्हाला डान्समध्ये अलता नाहीतर एक असा साधा गोळा काढायचा असतो, पण अलता किंवा मेहंदी लागतेच लागते. पण अलताचा डाग पडतो, त्याच्यामुळे त्यावेळेस ही अशी मेहंदी खूप कामाला येते. तर आज मी तुम्हाला ही वापरून दाखवेन, कारण आता आपले सणसूद येत आहेत, तर तुम्हाला सुद्धा अशा माझ्या ह्या व्हिडिओची मदत होईल. जर तुमच्याकडे नसेल तर ही आहे लाडलीची झटपट मेहंदी कोण. हे बघा, लाडली झटपट मेहंदी. ते उलटं दिसेल, पण मी तुम्हाला सांगते लाडली झटपट मेहंदी कोण. तर चला आता ही लावून दाखवते मी तुम्हाला. लावली आहे मी मेहंदी, पण ही मेहंदी ना खूप स्टिकी आहे, अशी ऑइली आहे. मे बी याच्यात केमिकल भरपूर आहे. मी आधी कुर्ल्यावरनं एकदा मेहंदी घेतलेली ना, ती खूप छान होती. पण आता बघूया, कारण लावतानाच याचा कलर सुटतोय. बघा, आजूबाजूला पण लागलेले. कारण एका हातावर तर मी लावली, एका हातावरती नवऱ्याने लावली आहे, पण ते सगळं असं मेसी झालंय. बघा, इकडे इकडे सगळं लागलं. तर बघूया, एक 10 मिनिटं ठेवून मी ही धुवून टाकणार आहे आणि मग तुम्हाला दाखवते ही कशी दिसते. 10च मिनिटं ठेवलं होतं आणि हे बघा, इतका छान कलर आलाय. जर इन्स्टंट हवं असेल तर ठीक आहे, पण खूप असं स्टिकी आणि ऑइली होतं, पण छान वाटतंय की नाही. आता हे मला डान्ससाठी हवं होतं म्हणून मी हे प्रेफर केलं. तर चला, जशी तयारी करेन आणि तुम्हाला सगळं मी हे माझा कार्यक्रम दाखवेन, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. ही आहे माझ्या डान्सची ज्वेलरी आणि कॉस्ट्यूम. हे सगळे रेंटेड होते, कारण एकसारखं दिसण्यासाठी हे आम्ही रेंटेड कॉस्ट्यूम प्रेफर करतो. असं मस्त रेडी झाले. आता व्हेन्यूला जायचं आहे, कारण आता 4 वाजता डेडलाईन दिलेली, पण 4 इथेच वाजले. आणि हा सगळा जो मेकअप आहे हा माझ्या लेकीने केलेला आहे, कारण मला मेकअप वगैरे एवढं काही येत नाही. आणि मेकअप झाला, कदाचित तुम्हाला असं लाईटचा इश्यू येत असेल, कारण लाईट गेली आहे. मेकअप झाला आणि लाईट गेली, तर काय बोलणार. मस्त असं छान विचार केलेला, मस्त असं सगळं असं करून छान तुम्हाला दाखवेन, पण काय लाईटच गेली, आता काय करू.
तर चला माझ्यासोबत नक्की या, कारण खूप छान छान परफॉर्मन्सेस आहेत लहान मुलींचे मोठ्यांचे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. कार्यक्रमाची सुरुवात झाली दीपप्रज्वलनाने. नूतनताई केळकर ह्या आमच्या गुरूंच्या गुरु आहेत, तर त्यांना आमंत्रित केलं होतं प्रमुख पाहुणे म्हणून. तर इकडे मला पुढे जाऊन तुम्हाला शूट करून दाखवता आलं नाही. तर पहिलं दीपप्रज्वलन झालं आणि नंतर आमचे डान्स परफॉर्मन्स 1 बाय 1 सुरू झालेले आहेत. आता कदाचित तुम्हाला इथे कॉपीराईट इश्यूमुळे मी गाणं नाही लावू शकत, पण मी एक एक तुम्हाला सांगत जाईन. ह्या ज्या मुली आहेत ह्या विशारदच्या मुली आहेत. जवळजवळ 7 वर्षाचा ह्यांची तपश्चर्या आहे नृत्यामध्ये. आणि ह्या ज्या मुली आहेत या अगदी बिगिनर्स आहेत. इतक्या सुंदर नाचत होत्या यासुद्धा. छोट्या छोट्या मुली आहेत. खूप गोड यांचा कार्यक्रम झाला. मला तर यांचं कॉस्च्यूम वगैरे इतके आवडले ना. आणि खरंच आहे, नृत्य हे एक ना मनाला आनंद देणारी गोष्ट आहे. त्याच्यामध्ये ना तुम्ही तुमचे असता फक्त. आपण आता मी तरी एज माझं जास्त आहे किंवा मी आई आहे, पत्नी आहे, पण ह्या मुलींचं बघा ना काहीच नाही ना. ह्या अगदी खेळकर आणि छान. ह्या माझ्या वयोगटातल्या सगळ्या मैत्रिणी आहेत. यांनी सुंदर असं शिवतांडव चालू केलं होतं, म्हणजे शिवद्रुपद म्हणतात त्याला. शिवद्रुपद चालू केलं होतं आणि ह्यासुद्धा इतक्या देखण्या आणि छान वाटत होत्या. मला ह्यांचा डान्स खूप आवडला. आणि ह्या अगदीच छोट्या मुली ह्या झाडावरची फुलं वेचत आहेत, त्याच्यानंतर छान असा गजरा करतायत आणि असं छान डोक्यात माळतायत आणि सुंदर दाखवत आहेत की मी गजरा माळला आहे म्हणून. खूप सुंदर वाटत होतं. आणि ह्या आहेत आमच्या गायत्रीताई, माझ्या गुरु, कथक गुरु, ज्यांनी हा सगळा कार्यक्रम अरेंज केलेला. ह्या परफॉर्मन्समधली म्हणजे ह्या शोचा प्रत्येक कोरिओग्राफी ही ताईंनी केलेली. अतिशय सुंदर, अतिशय त्यांचा म्हणजे मी शब्दात नाही सांगू शकत. त्यांनी नरसिंह अवतारसुद्धा शो मनमोहक नृत्यांना पाहत राहावं असं वाटत होतं अगदी. त्यानंतर थोड्याशा मोठ्या मुलींचा परफॉर्मन्स होता. तर ह्यासुद्धा 3-1 वर्ष तयारी करत असलेल्या मुलींचा हा परफॉर्मन्स आहे. माझा परफॉर्मन्स पुढे येईलच, पण हे सुद्धा अगदी लयबद्धता आणि खूप छान. आणि ह्या ज्या 2 मुली आहेत ना, ह्या विशेष या 4 मुली टोटल, जान्हवी, सृजन ह्या दोघीजणी आहेत. यांना शिष्यवृत्ती मिळालेली आहे. खूप परफॉर्मन्सेसमध्ये यांना प्राईज मिळालं आहे. आणि ही तेजस्विनी आणि संस्कृती ह्या 4 मुली म्हणजे आमच्या डान्स क्लासचं वैभव आहेत. आणि ही आहे आमच्या ताईंची मुलगी सुहानी भट. तर हिचासुद्धा सोलो परफॉर्मन्स अतिशय उत्कृष्ट नाचते. हीसुद्धा खूप छान हिने नृत्य प्रस्तुती केली होती. म्हणजे खरंच आहे, आपण म्हणतो एक तरी कला असलीच पाहिजे प्रत्येकाच्या आयुष्यात. आणि हा आहे माझा डान्स परफॉर्मन्स. इथे जी मध्ये आहे ही मी आहे. तर तुम्हाला कदाचित व्यवस्थित दिसेल की नाही मला माहीत नाही, पण हा जो मधली जे कंटेस्टंट आहे ही मी आहे. आणि इकडे तुम्हाला ही जी साईडला दिसते ही मी आहे. तर त्यानंतर माझा परफॉर्मन्स झाल्यावर अजून एक हा राधाकृष्णाचा बेस असलेला परफॉर्मन्स होता. हा सुद्धा तितकाच सुंदर आणि मनमोहक होता. असं करता करता एक परफॉर्मन्सेस होत होते. हा 3ऱ्या परीक्षेच्या मुलींचा परफॉर्मन्स आहे. तुम्ही बघू शकाल लेवल वाईज ताईंनी परफॉर्मन्सेस ठेवलेले. त्याच्यामुळे इतकं छान वाटत होतं. आणि ह्या ज्या मैत्रिणी आहेत ह्या सगळ्या वयाने थोड्या मोठ्या असणाऱ्या आणि तरीसुद्धा इतकं नृत्यामध्ये इतकं सुंदर सादरीकरण करणाऱ्या. खरंच कमाल वाटते. असं म्हणतात ना, कोणतीही कला शिकायला वय नसतं. त्यामुळे मैत्रिणींनो, तुम्हालाही जरी असं वाटत असेल ना की मला नाचता आलं पाहिजे किंवा मला माझं हॉबी परस्यू करायची आहे, तर तुम्ही प्लीज अशा ह्याच्यामध्ये भाग घ्या. आणि सगळ्यात शेवटी झाल्यानंतर वंदे मातरमचा आमचा सगळ्यांचा एकत्र परफॉर्मन्स होता. हे मागे जे उभी आहे त्याच्यामध्ये मी आहे. आणि कार्यक्रमाची सांगता वंदे मातरमने झाली.
मला कार्यक्रम आजचा नेहमीसारखा खूप छान वाटला. नृत्यनाद हा आपल्या क्लासची म्हणजे ॲन्युअल डे असतो, ॲन्युअल फंक्शन असतो आणि नेहमीसारखा तो खूप छान आणि खूप असा सक्सेसफुल होत राहतो आणि पुढे पण होत राहील. थँक्यू सो मच फॉर दिस अपॉर्च्युनिटी. प्रोग्राम खूप छान होता आणि आम्ही आमच्या मुलींचे पालक आहोत इथं आणि आम्ही पालक नेहमीच सपोर्ट करतो असे काही कार्यक्रम असले तर. आणि ताईंचा नेहमीच हा प्रोग्राम इतका सुंदर असतो, आम्ही नेहमी आतुरतेने वाट बघतो ह्या प्रोग्रामची. थँक्यू सो मच. थँक्यू. आमचा कार्यक्रम खूपच सुंदर, खूपच छान झाला. गायत्री त्यांची मेहनत, त्यांचं टॅलेंट आणि ते सगळं आमच्या मुली पण शिकतायत त्यांच्याकडे आणि तुम्ही सगळ्या विद्यार्थिनी. खूप सुंदर कार्यक्रम. आम्ही आतुरतेने दरवर्षी वाट बघत असतो या कार्यक्रमाची. मस्त, छान. थँक्यू. माझ्या मैत्रिणीच्या मुलीचा कार्यक्रम होता म्हणून मी बघायला आले होते. पण ह्या छोट्या छोट्या आणि सर्व मोठ्या म्हणजे 2 वर्ष 3 वर्ष 4 वर्ष असे जे शिकलेले त्यांचे पायांचे जे जे ठेके असतात ते आता मला काय यातलं माहिती नाही, पण मला इतकं आणि त्या गिरक्या घेतात आणि गिरक्या घेताना बॅलन्स सांभाळणं हा पण खरंच खूप सुंदर आणि उत्कृष्ट कार्यक्रम झाला. खूपच सुंदर झाला, छान. म्हणजे मला पण मनापासून आवडलं. मी पहिल्यांदा हा प्रोग्राम अटेंड केलेला आहे आणि तरी शेवटपर्यंत बसून मी तो पाहिला. मुंबईला राहते पण हा प्रोग्राम बघण्यासाठी मी आले. अच्छा, थँक्यू सो मच. कसा वाटला तुम्हाला आमचा कार्यक्रम? खूप सुंदर, अतिशय उत्कृष्ट कार्यक्रम होता आणि सर्वांचं म्हणजे प्रत्येक वयोगट होते त्याच्यामध्ये आणि प्रत्येक वयोगटाने तेवढ्याच ताकदीने, उत्साहाने आणि आनंदाने हा कार्यक्रम केलाय. आणि एक औचित्य म्हणजे आज 15 ऑगस्ट आहे आणि आपल्या स्वातंत्र्य मिळालं भारताला 80वा वर्ष आज झालं आहे पूर्ण आणि त्यानिमित्ताने हा सुंदर कार्यक्रम मॅडमनी सादर केला. खूप छान वाटतं, मन भरून आलेलं आहे. थँक्यू सो मच. जस्ट आत्ताच घरी आले. कार्यक्रम वगैरे खूप छान झाला. मला जसं जमलं तसं शूट करून तुमच्यापर्यंत मी पोहोचवण्याचा प्रयत्न केला. तर कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला मला कमेंट करून नक्की सांगा. तर चला आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आनंदी राहा, उत्साही राहा, निरोगी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खूप 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 खुश राहा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.